नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेमध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो, परंतु मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकत नाहीत असा अंदाज व्यक्त केलाय. पवार म्हणाले की मला जेवढं राजकारणामधलं कळतं त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे. मी काही ज्योतिषी नाहीये, परंतु भाजपला बहुमत मिळणार नाही. भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधान पद दुसऱ्या व्यक्तीला द्यावे लागणार असा अंदाज पवारांनी व्यक्त केलाय. जहाँ तक मेरा असेसमेंट है, मुझे थोड़ी बहुत जो राजनीति समझती है इसके मुताबिक मुझे लगता नहीं कि आगे ये चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री होगी। कितनी सीटें मिल सकती है सर? मैं तो ज्योतिषी नहीं हूँ पर मुझे लगता है कि उनको जो नंबर चाहिए वो नंबर मिलेगा नहीं। अध्यक्ष शरद पवार यांनी एक भाकीत केलेला आहे. लोकसभेमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा मिळवणारा पक्ष असू शकतो, परंतु त्यांना बहुमत पार करता येणार नाही आणि परंतु लोकसभेमध्ये एनडीएचं सरकार येणार आहे, परंतु पुन्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत असा अंदाज व्यक्त केलेला आहे शरद पवार यांनी. राजकारणात गेल्या अनेक दशकांचा अनुभव शरद पवार यांच्या पाठीशी आहे आणि आपल्याला जेवढं राजकारणातलं कळतं त्यानुसार मला असा अंदाज वाटतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय शरद पवारांचा अनुभव आणि त्यांची राजकारणातली जी चाणाक्ष वृत्ती आहे ही बघून कुठेतरी आता भाजपवासियांच्या किंवा मोदी समर्थकांच्या भुवया उंचावल्या असतील. संदीप, नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला की उत्तरेकडची जेवढी मोठी राज्य आहेत या राज्यांमध्ये भाजपाला गट ज्या जागा आहेत त्या गटांना दिसतात. म्हणजे आपण यूपी बघितलं, एमपी, राजस्थान, गुजरात आणि त्याबरोबर महाराष्ट्रात किमान 10 जरी आपण जागा यांच्या कमी झालेला आपण जर पाहायला मिळाल्या तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज जर पाहिला तर भाजप हा जरी मोठा पक्ष असला तरी देखील जे स्पष्ट बहुमत आहे ते भाजपाला मिळणार नाही आणि एनडीए चा आधार घेऊनच एनडीएचं सरकार या ठिकाणी स्थापन होऊ शकतं. त्यामुळे घटक पक्षांना नरेंद्र मोदी चालतील का हा सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी पवारांनी उपस्थित केला. काल पत्रकार परिषदेत ते स्पष्ट म्हणाले की भाजपने जरी जास्त जागा जिंकल्या तरी सरकार एनडीएचं आलं असं आपण जरी म्हणू शकलो तरी एनडीएचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असणार नाहीत ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आणि ही सगळी गणितं जर आपण पाहिली तर भाजपच्या ज्या जागा घटतील असा जो एक अंदाज जो आहे पवारांच्या बोलण्यातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील तर मग एनडीएचे दुसरे उमेदवार कोण असतील याबद्दल काय शरद पवारांनी भाकीत केलंय का? पवारांनी त्या संदर्भात कुठलंही भाकीत केलं नाही. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की निवडणुकीच्या नंतर जे रिझल्ट येतील त्यानंतर तुम्हाला सगळे गणितं जी आहेत ती कळायला लागतील. कारण ज्या पद्धतीनं सर्व घटक पक्षांना जेव्हा आपण समोर घेऊन जातो त्यामुळे घटक पक्षांचा देखील एक कोणीतरी चेहरा असेल की जो घटक पक्ष ज्या ठिकाणी पुढे करतील आणि तो पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल. अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. 24 मार्चला कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि भाजप युतीची एकत्रित सभा होणार आणि त्याच सभेपासून कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नसताना युतीच्या प्रचाराचा कार्यक्रम काल रात्री ठरलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी रात्री 1 वाजेपर्यंत चर्चा केली आणि यामध्ये सगळ्या प्रचाराची राज्यभरातल्या रणनीती कशी असेल यावर उहापोह करण्यात आला आणि या सगळ्याच आता कोल्हापूरमधून अंबाबाईचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, आता युतीच्या प्रचाराचा नारळ 24 तारखेला कोल्हापूरमधून फुटतोय. सगळी प्रचाराची रणनीती काल ठरवण्यात आली. मातोश्रीवर गेले होते, तिकडे त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2 तास चर्चा झाली आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांची पहिली संयुक्त सभा ही 24 मार्चला कोल्हापुरात होणार आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. खरं तर या सुरुवातीच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत यासाठी दोन्ही पक्षाचे नेते प्रयत्नशील होते, पण पंतप्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते पहिल्या सभेला येऊ शकणार नाहीयेत. पण पुढच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग असतील, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी असतील, अशी जम्बो फौज या सगळ्या नेत्यांची महाराष्ट्रात येणार आहे आणि प्रचाराचा धुराळा इथं उडला जाणार आहे. त्याचबरोबर 15, 17 आणि 18 या दिवशी देखील प्रचारांचे मेळावे राज्यभरात आयोजित करण्यात आलेले आहेत. 15 तारखेला अमरावती, नागपूर, 17 तारखेला औरंगाबाद, नाशिक आणि 18 तारखेला पुणे आणि नवी मुंबई असे हे पदाधिकाऱ्यांचे मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच लोकसभा निहाय दोन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी देखील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, जेणेकरून पदाधिकारी, नेते आणि जे कार्यकर्ते असतील त्यांच्यातला समन्वय चांगला राहावा यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. एकंदरीतच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीने प्रचारात आता आघाडी घेतलेली आहे असं स्पष्ट दिसतंय. अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. काल मातोश्रीवर जी बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं त्यावर एक नजर टाकूया. बैठकीमध्ये सेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. आपण बघतोय युतीची घोषणा केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा युती पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा 15 मार्चला दुपारी अमरावतीमध्ये होणार आहे, तर दुसरा मेळावा 15 मार्चलाच रात्री नागपूरला होणार आहे. तिसरा मेळावा होणार आहे 17 मार्चला दुपारी औरंगाबादमध्ये आणि चौथा मेळावा होणार आहे 17 मार्चलाच रात्री नाशिकमध्ये. पाचवा मेळावा होणार आहे 18 मार्च दुपारी नवी मुंबई आणि सहावा मेळावा होणार आहे 18 मार्चलाच रात्री पुण्यामध्ये. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. शिवसेना भाजप पक्षांमधील समन्वयाकरिता पदाधिकारी जाहीर करण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगल्या समन्वयाकरिता हे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी जाहीर करण्यात आलेले आहेत आणि ह्या दोन्ही पक्षांमध्ये समन्वय करण्याची भूमिका या पदाधिकाऱ्यांची असणार आहे. त्यामुळे कुठेही निवडणुकीच्या तोंडामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये सेना भाजपच्या वाद होऊ नये, वितुष्ट निर्माण होऊ नयेत, मतभेद निर्माण होऊ नयेत म्हणून दोन्ही पक्षांकडून काळजी घेतली जाते आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी दोन्ही पक्षातल्या समन्वयासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे. तर तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचा तोडगा अद्यापही झालेला नाहीये. आघाडीमध्ये तोडगा आज निघाला नाही तर उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा उमेदवार यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळते. राज्यामध्ये 15 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची शेतकरी संघटनेची तयारी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा लोकसभेसाठी अडून बसली आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. अधिक माहिती घेऊयात. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय आज शेवटचा दिवस दिलेला आहे अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. काय चर्चा सुरू आहे स्वाभिमानी बद्दल आघाडीची? पवार एकीकडे म्हणतात आमची सकारात्मक चर्चा झाली, काँग्रेसनं आता निर्णय घ्यायचा आहे. जर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा सर्वाधिक प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये आहे. जर आघाडीसोबत राजू शेट्टी जात नसतील तर त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला, त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीला, कारण की राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार लोकसभेचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जर राजू शेट्टी वेगळे जातात तर त्याचा फटका एनसीपीला बसेल. त्यामुळे शरद पवार खूप आग्रही आहेत आघाडीमध्ये राजू शेट्टींना घेण्यासाठी. तो मुळात अडचण आहे ते बुलढाणाची जागेची. रविकांत तुपकर जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते या लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत, पण राष्ट्रवादीची इच्छा नाही या बुलढाणाची जागा देण्याची. दुसऱ्या बाजूला वर्धाचा तिढा स्पष्ट केलेला आहे काँग्रेसने यापूर्वीच की वर्धा जागा
चारुलता टोकस या उमेदवार असतील आणि त्यांचं नाव स्क्रीनिंग कमिटीने देखील मंजूर केलेलं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वाभिमानीला कुठली तरी एक जागा देत म्हणजे आता हातकणंगले सोबत काँग्रेसच्या कोट्यातली एखादी जागा देण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हटलं जातं। आज याबाबत निर्णय होईल असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे। पण दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत जर याबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही तर आम्ही उद्या 15 उमेदवारांचं नाव जाहीर केलं जाईल। 15 लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील। यामुळे आज अंतिम दिवसापर्यंत चित्र स्पष्ट नाही झालं तर उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार दिसतील आणि कुठे ना कुठेतरी आघाडीमध्ये जो एक घटक पक्ष येणार होता तो देखील बाहेर स्वतःची वेगळी चूल मांडताना दिसेल। अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे आज नेमके आघाडीमध्ये काय चर्चा होते आणि राजू शेट्टी आघाडी जी समजूत करणार आहे त्यावर मान्यता देतायत का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे।